नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा नेक्स्ट स्टेप अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणारे नीट 2025चा रिझल्ट लागल्यानंतर जे लागणारे डॉक्युमेंट असतील तुम्हाला ते कोणते। जर तुम्हाला माहित नसेल तर मग आतापासून काय करा, तयारीला लागा आणि ते डॉक्युमेंट काढून ठेवा। त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि तुमचे जे काही प्रश्न असतील ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा। आपण त्या प्रश्नांवरती सविस्तर चर्चा करूया विद्यार्थी मित्रांनो। ओके, त्यापूर्वी मी तुम्हाला काही दाखवतोय। बघा हे काय आपल्याकडे हे स्टुडंट आहे बघा, ज्यांनी गेल्या वर्षी आपल्याकडे काय केलेली काउन्सिलिंग केलेली विद्यार्थी मित्रांनो, आणि खूप चांगल्या पद्धतीने यांची जी काउन्सिलिंगची जी प्रक्रिया आहे बघा ती पार पडल्या गेलेली बघा। आणि हे काय करताय, त्यांचा जो ड्रीम कॉलेज होता बघा त्या ड्रीम कॉलेजला काय करताय, त्यांचं कोर्स कंप्लीट करताय। आणि आता जर तुम्हाला पण आमच्याकडे जर पेड काउन्सिलिंग करायची असेल विद्यार्थी मित्रांनो तर तुम्ही काय करू शकता, आमचे ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता। तुम्ही जो व्हिडिओ बघताय त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲप्लिकेशनची लिंक दिलेली आहे बघा, किंवा तुम्ही गुगल प्ले स्टोअरवरती जाऊन नेक्स्ट स्टेप अकॅडमी सर्च करून काय करू शकता, आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता। आणि त्यामध्ये फक्त मात्र 2000 रुपयांमध्ये काय करू शकता, आमच्यासोबत पेड काउन्सिलिंग करू शकता विद्यार्थी मित्रांनो। मार्केटमध्ये 10 आणि 15 हजार रुपये काय तुमची पेड काउन्सिलिंगची फीस आहे बघा, पण आम्ही किती घेतो, फक्त ऑनलाईनचे 2000 रुपये तुमच्याकडून या ठिकाणी घेणार आहे। जर तुम्हाला पेड काउन्सिलिंग करायची असेल तर पटकन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जायचं आहे, ॲप्लिकेशनला डाउनलोड करायचे आणि आमच्यासोबत काय करायचे, जोडायचे। ज्यामध्ये त्यामध्ये असणार तुमच्यासाठी सर्व कॉलेजेसचे कट ऑफ, फी स्ट्रक्चर, ओके, कॉलेजचे ग्रेड, सगळं जे काही प्रोसेस असणार एकदम रजिस्ट्रेशन पासून तर कॉलेज मिळेपर्यंत सर्व अपडेट कुठे भेटणार तुम्हाला, त्या ॲप्लिकेशनमध्ये भेटणार। मग वेळ ना वाया घालता पटकन काय करा, ॲप्लिकेशनला डाउनलोड करा। ओके, आणि अजून जर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर पटकन काय करून घ्या, सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून इथले जे काही नवीन अपडेट असतील ते तुमच्या मिस होणार नाही। आता बघूया आपण तुमचं रिझल्ट लागल्यानंतर जे लागणारे डॉक्युमेंट आहे ते डॉक्युमेंट कोणते। बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काय बनवून देणार आहे, त्या जे डॉक्युमेंट आहेत त्या डॉक्युमेंटची एक चेकलिस्ट बनवून देणार आहे बघा। ओके, चला मग बघूया आपण कोणकोणते तुम्हाला या ठिकाणी डॉक्युमेंट लागणार आहे। बघा अकॅडमिक रेकॉर्डसाठी, अकॅडमिक रेकॉर्ड फॉर व्हेरिफिकेशनसाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागते आता तुम्हाला आपण ते बघूया। ओके, तर बघा आता या ठिकाणी तुम्हाला क्लास 10 अँड 12 ची काय लागते, मार्कशीट लागते विद्यार्थी मित्रांनो। ओके, विथ पासिंग सर्टिफिकेट या ठिकाणी काय असते, त्यांची गरज असते। 10वी आणि 12वीची मार्कशीट लागणार आणि त्यासोबत जे बोर्ड सर्टिफिकेट असतात त्याचे पण काय लागणार, या ठिकाणी तुम्हाला गरज पडणार आहे विद्यार्थी मित्रांनो। आणि त्यांना काय म्हणतो आपण, कोणी कोणी बोर्ड सर्टिफिकेट म्हणते, कुठे कुठे सनद म्हणते, तर तुम्हाला काय लागणार आहे, 10वी आणि 12वीची मार्कशीट लागणार आहे आणि त्यासोबत तुमचे काय लागणार आहे, सनद लागणार आहे। ओके, त्यानंतर बघा नीटचा ॲडमिट कार्ड तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे। ओके, ओरिजिनल कॉपी, अँड तुमचा जो स्कोर कार्ड आहे त्याची पण काय लागणार आहे, ओरिजिनल प्रिंट या ठिकाणी लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो। त्यानंतर बघा नेक्स्ट कोणते डॉक्युमेंट लागणार तुम्हाला, बघा आयडेंटिफिकेशन प्रूफसाठी रिक्वायरमेंट डॉक्युमेंट कोणकोणते मी तुम्हाला ते सांगतोय आता। बघा यापैकी जर तुमच्याकडे आधार कार्ड असेल, पासपोर्ट असेल, ड्रायव्हिंग लायसन असेल, वॉटर आयडी कार्ड असेल किंवा पॅन कार्ड असेल, या सर्व डॉक्युमेंटपैकी एक डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो। त्यानंतर नेक्स्ट बघूया आता ॲड्रेस प्रूफ फॉर डॉक्युमेंटेशन, त्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागतात तुम्हाला, तर बघा तुमचा एक आधार कार्ड लागतो, त्यानंतर तुमचे नॅशनॅलिटीचे सर्टिफिकेट लागते। ओके, आणि तुमचं डोमिसाइल सर्टिफिकेट या ठिकाणी काय असते त्याची गरज असते, तर तुम्हाला हे 3 डॉक्युमेंट लागणार विद्यार्थी मित्रांनो। ओके, त्यानंतर आपण नेक्स्ट बघूया आता, बघा पासपोर्ट साईज फोटोग्राफ पण लागणार तुम्हाला। जशा नीटच्या ज्या गाईडलाईन आहे बघा, काय म्हणते नीटच्या गाईडलाईन, तर जे रिसेंट फोटो असतील बघा तुमचे पर ॲज नीट रूल, तर तुम्हाला या ठिकाणी काय लागणार, चांगल्या क्वालिटीचे एक 6 ते 8 फोटो तुम्ही या ठिकाणी काय करून ठेवायचे, आताच काढून ठेवायचे विद्यार्थी मित्रांनो, जेणेकरून जे इथली जी काउन्सिलिंग संपेल तुमची, ज्यावेळेस तुम्ही ॲडमिशन घ्यायला जाईल त्यावेळेस पण तुम्हाला हे फोटोची आवश्यकता पडणार आहे। म्हणून तुम्ही काय करायचे, एक 6 ते 8 दरम्यान काय काढून ठेवायचे, तुमच्या या ठिकाणी फोटो काढून ठेवायचे। ओके, नंतर नेक्स्ट बघूया आपण, बघा या ठिकाणी तुम्हाला मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट लागतो। ओके, अनेक्झर एचचा असतो बघा, आणि याच्यावर जो MBBS डॉक्टर असतो त्याच्याकडून काय करावं लागते, तुम्हाला त्याचा सही आणि सिक्का घ्यावा लागतो। तर मग तुम्हाला हा मेडिकल सर्टिफिकेट कुठे भेटणार, तर आपलं एक टेलिग्राम चॅनल आहे बघा, ज्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। जर तुम्ही अजून जॉईन केलं नसेल तर पटकन काय करा, त्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, त्यावरती तुम्हाला काय भेटणार, मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट भेटणार विद्यार्थी मित्रांनो। ओके, त्यानंतर बघूया आपण नेक्स्ट तुम्हाला कोणता डॉक्युमेंट या ठिकाणी लागणार, बघा कॅटेगरी सर्टिफिकेट इफ ॲप्लिकेबल, जर तुमची कोणती कॅटेगरीज असेल, जर तुम्ही OBC असाल, ओके,
किंवा VJNT असाल किंवा NTB, NTC किंवा NTD किंवा SC ST जर तुमची कॅटेगरी असेल तर तुम्हाला काय लागणार, या ठिकाणी तुमचं कॅटेगरीचं सर्टिफिकेट लागणार, अर्थात कास्ट सर्टिफिकेट. ओके, आणि मग त्या कास्ट सर्टिफिकेटची काय लागणार तुम्हाला, या ठिकाणी व्हॅलिडिटी लागणार विद्यार्थी मित्रांनो, कास्ट सर्टिफिकेटची व्हॅलिडिटी. त्यानंतर तुम्हाला जर ऍडमिशन घ्यायचे, तुमची जर कॅटेगरी समजा OBC, ओके, NTB, NTC, NTD, तर तुम्हाला या ठिकाणी काय लागणार, नॉन क्रिमिलियर लागणार ऍडमिशनसाठी. आणि त्यासोबतच जर तुम्ही EWS मध्ये जर येत असाल आणि तुम्हाला जर त्या ठिकाणी काय घ्यायचंय, फायदा घ्यायचंय, जर तुमचं इन्कम लेस दॅन 8 लाख असेल तर तुम्हाला या ठिकाणी काय लागणार आहे, इन्कम सर्टिफिकेट लागणार आहे. जर तुम्ही कॅटेगरीज मध्ये जर असाल आणि तुम्हाला जर रिझर्वेशनचा फायदा करून घ्यायचा आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि तुमचं जर इन्कम लेस दॅन 8 लाख असेल तर तुम्हाला या ठिकाणी इन्कम सर्टिफिकेट पण लागणार आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट बघूया आपण. बघा, जर तुम्ही डिफेन्स कोटामधून जर कोणी असेल, ओके, तुमच्या घरात, तर त्यासाठी वेगवेगळे काय असतात, सर्टिफिकेट असतात बघा. D1 सर्टिफिकेट असतो, D2 चा सर्टिफिकेट असतो, D3 चा, तर हे पण तुम्हाला लागणार आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट बघा, हिली एरियाचं पण सर्टिफिकेट असतात. जे डोंगरू भागामध्ये राहतात, ओके, तर त्यांच्यासाठी काय असतो, हा हिली एरियाचा सर्टिफिकेट असतो. तर तुम्ही जर त्या भागातून येत असाल तर तुम्हाला या ठिकाणी काय लागणार आहे, त्याचं सर्टिफिकेट लागणार आहे. ओके, त्यानंतर ऍडिशनल रिलिव्हंट डॉक्युमेंट कोणते लागतात बघा. जर तुम्ही हँडिकॅप असाल, तुम्ही जर PWD कॅन्डिडेट असाल आणि तुम्हाला काय करायचंय, PWD कोट्यातून जर अप्लाय करायचंय तर तुम्हाला या ठिकाणी PWDचा काय लागणार, PWD सर्टिफिकेट या ठिकाणी लागणार विद्यार्थी मित्रांनो. बघा, त्यानंतर नेक्स्ट, जर तुम्ही मायनॉरिटी कोट्यामधून जर येत असाल, जर तुम्ही मुस्लिम, ओके, जैन मायनॉरिटीचे जर असाल तर तुम्हाला या ठिकाणी काय लागणार, तुमचं मायनॉरिटीचा सर्टिफिकेट लागणार विद्यार्थी मित्रांनो. तर मग तुम्हाला ते पण काय करायचं, आताच काढून ठेवायचं या ठिकाणी. ओके, बघा, जर तुम्ही ऑर्फन कॅन्डिडेट असाल, जर तुम्ही अनाथ असाल तर तुम्हाला याचं पण काय लागणार विद्यार्थी मित्रांनो, सर्टिफिकेट लागणार आहे. तर हे होते तुमचे रिक्वायर्ड डॉक्युमेंट जे नीट 2025 चा रिझल्ट लागल्यानंतर तुम्हाला लागणार आहे. जर तुमच्याकडे नसेल तर पटकन हे डॉक्युमेंट काढून ठेवा. मग भेटूया अशाच एक मोर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू.